नमस्कार मंडळी, मी गौरी आणि आज ना संडे होता. सो दुकानात पण जरा जास्त गर्दी होती आणि आता पावसाळा पण सुरू झाला आणि पाऊस पण पडतोय. त्याच्यामुळे आमच्या दोघांची जरा जास्तच धावपळ व्हायला लागली. दुपारी ना माझं एक छोटंसं काम होतं बाहेर, ते पूर्ण करण्यासाठी गेले होते. ते काम पूर्ण करून आले आणि संध्याकाळी ना आम्ही घरी आलो आणि खूप जोराचा पाऊस सुरू झाला. मला तर टेन्शन आलं होतं, की बाबा आता पाऊस पडायला लागलाय म्हणजे लाईट जाते का? कारण का जरा तरी लाईट म्हणजे जरा तरी पाऊस पडला ना लगेच लाईट घालवतात. लाईट तर गेली नाही. मी माझ्या स्वयंपाकाला लागले. छान स्वयंपाक बनतोय. तेवढ्यात पंढरी आला आणि म्हणलं, की "अरे, मला असं वाटतंय घरी आपण डबा लावायचा का?" त्याच्यावर मी म्हटलं, की "का?" म्हणून. तर म्हणलं, "आपल्याला खूप जास्त वेळ होतो यायला. परत दिवसभर इतकं काम पडतं आणि परत संध्याकाळी येऊन दमायसारखं होतं एवढं करायचं म्हणजे." पण माझं असं म्हणणं होतं, की "नाही बाबा, घरचं ते घरचं. आपण आणि घरचंच खायचं. किती काही झालं तरी बाहेरच्या जेवणाला तशी सर येणार नाही." मग संध्याकाळी जेवणामध्ये मटकीची भाजी, भाकरी आणि लोणचं आणि राईस केलं होतं. त्याच्यानंतर ना मला मसाले दूध बनवायचं होतं. दूध आधीच मी छान असं तापवून घेतलं होतं. माझ्याकडे आयताच दूध मसाला होता. तो त्याच्यामध्ये मिक्स केला आणि मस्त असं मसाला दूध बनवलं आणि आता उद्या वटपौर्णिमा होती त्याच्यामुळे ना मला मेहंदी काढायची होती. मग माझ्या एका हातावर तरी मेहंदी काढली. दुसऱ्या हातावर मेहंदी काढायसाठी पंढरीला बघतोपर्यंत तो झोपी गेला होता. माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्लॉग